मोहळ्यांना विनंती करतो की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आपण अभिवादन करायचं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा वंदे, संत गाडगे बाबा महाराजांचा महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोडं मागे थोडं मागे थोडं मागे एक मिनिट. चला भाई यांच्या कल्पनेत ऑलरेडी नानांनी हे पुस्तक तयार केलं होतं. त्याच्यात स्वच्छता नारायणाची महापूजा योगायोगाने मला सापडली काल. त्यांचे पेपरला बातमी वाचून म्हटलं शोधा आता. आरती वगैरे सगळं केलंय. आरती पण आहे. हो सगळं केलं. आपल्या मनमिळाव स्वभावाने पुणेकरांचं मन जिंकणारे आमचे मुरली अण्णा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे. हो लेले काय राव मध्ये आईन वेळी तुम्ही मध्ये आला या ठिकाणी आमदार सुव्यवस्था तेच सांगतो. माझ्या शहरातला कायदा सुव्यवस्था बिघडू आम्ही देणार नाही. त्या संदर्भात पोलिसांना आम्ही सांगितलंय की या शहरातला कायदा सुव्यवस्था ही जी व्यवस्थित राहण्यासाठी जे म्हणून काय करावं लागेल त्यासाठी आम्ही पोलिसांच्या सोबत आहोत. पोलिसांनी ते काम केलं पाहिजे. आणि हे केवळ एका केसमध्ये नाही, मी सांगितले जिथे जिथे माझा प्रत्येक पुणेकर हा माझा आहे, आमचा पुणेकर म्हणून प्रत्येकाला जर नागरिकांना कुठल्याही अशा पद्धतीच्या काही अडचणी येत असतील, काही सामोरं जावं लागेल अशा घटनांना, तर तिथेही पोलिसांनी तीच कारवाई केली. मी मागे म्हणालो केवळ देवेंद्र जोग नाही, देवेंद्र जोगच्या ऐवजी आणि कोणी असतं पुणेकर तरी हीच भूमिका आमची कायम राहिली असती. तो कार्यकर्ता आहे म्हणून ठीक आहे, स्वाभाविक, पण तो कार्यकर्ता नसता, तो पुण्य सर्वसामान्य पुणेकर जरी असता तरी आमची हीच भूमिका होती. नाही आता मी चॅनेलला समजलंय, मी आयुक्तांशी बोललोय, ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या शहरात असलं कुठल्याही प्रकार चालू देणार नाही. त्यामुळे मी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. स्वच्छतेचा विषय अतिशय गंभीर आहे, तो देखील कधी पुढाकार आपल्या स्थानिक आमदारांनी घेतला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार हेमंतजी रासने यांनी काही दिवसापूर्वी असा संकल्प केला की कसबा मतदारसंघामध्ये एकही ठिकाणी आता इथून पुढे कचरापेटी असणार नाही, कुठेही अस्वच्छता दिसणार नाही. आणि त्यासाठी सातत्याने ते आणि त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व सहकारी हे खूप काम करतायत. मागच्या महिन्यामध्ये इंदोर शहरामध्ये जाऊन तिथल्या कामाची पद्धत महानगरपालिकेचे आमचे आयुक्त आणि सगळी टीम सोबत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी समजावून घेतली. आणि त्याच पद्धतीनं एक मॉडेल म्हणून पुण्यातल्या आपल्या 8 विधानसभेतला एक विधानसभा म्हणून हेमंतजींनी जो पुढाकार घेतला, त्यानुसार आपल्याला पाहतो की आपण जी मागच्या 15 दिवसात, महिन्याभरात अत्यंत चांगला बदल, सकारात्मक बदल या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आपण पाहतोय. त्यांनी स्वतःही संकल्प केला की इथून पुढं माझा मतदारसंघ स्वच्छ राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम आता कोणी करणार नाही. मी स्वतः कधीही फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी आता लावणार नाही, माझे कार्यकर्ते लावणार नाही. आजही आपण जर पाहिलं तर स्वच्छता नारायणाची महापूजा, म्हणजे खरं तर तिथीप्रमाणे आज गाडगेबाबांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आज ही सत्यनारायण आपण पूजा घालतो, त्याच्यात काहीतरी संकल्प करतो आणि त्या संकल्पानं आपण आपल्या आयुष्यामध्ये तसं वाटचाल करतो, जे संकल्प सोडतो. तसंच मला असं वाटतं की स्वच्छता नारायण महापूजेतनं हाच संकल्प हेमंतजींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी जोडला की कधी इथून पुढच्या काळामध्ये या कसबा मतदारसंघामध्ये स्वच्छतेचं अभियान हा आमचा प्रमुख संकल्प आहे. या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि त्या दृष्टीनं अनेक बदल दिसायला लागलेत, अनेक कामं व्हायला लागलेत. आजही आपण पाहिलं की या मतदारसंघातले सगळ्या कचरापेट्या जवळजवळ मुक्त झाल्यात. त्या प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम आहे. पुढचं वर्ष हे संत गाडगेबाबांच्या 150वी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं वर्षभर आमचे नाना नाशिकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच संपूर्ण शहरामध्ये असे अभियान आम्ही वर्षभर राबवणार आहोत. आणि एक चांगलं, मला असं वाटतं, इनिशिएटिव्ह आहे, चांगलं पुढाकार आहे की आपलं शहर स्वच्छ असावं, आपला मतदारसंघ स्वच्छ असावा, आपला परिसर स्वच्छ असावा. यासाठी हेमंत रासने यांनी जे काही पुढाकार घेतला आहे
त्यासाठी जे काही काम करतायत म्हणजे नुसतं संकल्प नाही, नुसतं बोलणं नाही, तर प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा ते दिसतंय आणि म्हणून त्यांचं मनापासून खरं तर मी अभिनंदन करतो. पानटोईवर मोका लागलेला आहे. खरं तर आपण जर स्वच्छतेचा विषय बोलूया. अण्णा, पोलिसांकडून जी तत्परतेच्या कारवाईवर तुम्ही कसं बोला अण्णा? आमदारांनी त्यांचं अनुकरण करायला हवं की नको? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी हा विचार आम्ही केला पाहिजे. मी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की आमच्या हेमंतरावांसारख्याच वाढदिवसाला कुणीही शहरात फ्लेक्स लावू नये, कुणी बॅनर लावू नये हा संकल्प केला आणि तो खरा केला आम्ही. तसंच आजही हेमंतरावांनी सांगितलं की स्वतःहून आम्ही कोणीही अनधिकृत फ्लेक्स कुठेही लावणार नाही. हे चांगलं पाऊल आहे, चांगली सुरुवात आहे, सगळे करतील आम्ही. पण तुमच्याच कोथरूडमध्ये आज एक फ्लेक्स लागलाय की कोथरूडचा बीड होतोय, कोथरूडचा बीड करू नका. मी बघतो ते, पाहिलं नाही मी अजून. तुम्ही सांगता मी पाहतो. हो, पाहतो ना बाबा. आता पाहिलं अण्णा, मोका कारवाईची झालेली आहे. स्वच्छता चला. तत्पर कारवाई बाकीच्यांवर पण होईल.